आजचा हा दिवस यादवपुरामध्ये भगवंताचा जन्म झालेला आहे. राधाकृष्ण शाहीर अहो एकनाथ टिके बुवा, आपण सुद्धा खूप चांगल्या गवळणी कॅसेटच्या रूपानं अखंड महाराष्ट्राला दिलेले आहेत. रत्नागिरी रायगडमध्ये तुमच्या गवळणी विशेष करून गाणी तुमची खूप गाजलेली आहे. आम्हाला त्याचं समाधान आहे. या लोककलेमध्ये जेवढे शाहीर मोठे होतील, मग तुऱ्याचे असो या शक्तीचे असो, ते शाहीर चांगले आहे, याच्यापेक्षाही चांगले व्हावे असा तुम्हाला या ठिकाणी मी शुभेच्छा देतो आणि गवळणीकडे वळतो आहे. प्रभू रामाने सगुणा नावाच्या दासीला असा वर दिला, तुला 8व्या जन्मी मी प्रिय कर आणि तू माझी प्रियसी म्हणून 8व्या जन्मी आपण भेटू. काय झालं की असं असताना सुद्धा राधा 13 वर्षांना पूर्वी जन्माला आली आणि भगवंताला त्या राधेची इच्छा पूर्ती करण्यासाठी, प्रेमाला दिलेलं म्हणजे 7व्या अवतारी दिलेलं वचन पूर्ण करण्यासाठी भगवंताला यादव कुळामध्ये भगवंताने जन्म घेतला आणि राधेचे सत्य हट्टे पुरवले. असं असताना मगाशी मी उल्लेख केला की 125 वर्ष भगवंताला आयुष्य प्राप्ती झाली. याचं गुण असं आहे की राधाला ऋषी मुनींनी आशीर्वाद दिला होता की तुझ्या हातचं जे अन्न बनवशील ते खूप चांगलं आणि गोड असं असेल, पौष्टिक असेल, लोकांना ते आवडेल असं वर दिल्याच्या नंतर हे माहिती होतं आणि जो कोण खाईल तुझ्या हातचं अन्न त्याचं आयुष्य वाढेल आणि तो पराक्रमी होईल असं वर दिल्यानंतर हे यशोदा मातेला कळलं. तिला कळलेलं होतं की राधेच्या हातचं जेवण हे भगवंतानं म्हणजे भगवान कृष्णाने खाल्लं पाहिजे. म्हणून यशोदा माता कधी कधी राधेला आपल्या घरामध्ये जेवण बनवण्यासाठी आणि कृष्णाला भरवण्यासाठी बोलवत असे. याच्यानं झालं असं की भगवंताचं आयुष्य वाढलं आणि भगवंत राधेच्या प्रेमामध्ये पडले आणि त्या राधेनं भगवंताला कसं प्रेमामध्ये वेळ लावलं. आता आपण म्हणतो 16 सहस्र नारी बालकृष्ण ब्रह्मचारी असाच भगवंत होता. भगवंताच्या डोक्यावर जो मोरपीस आहे हे भगवंताचं प्रतीक आहे की मी बालब्रह्मचारी आहे. जरी 16 सहस्र नारी असल्या तरी मी त्या
राधेबरोबर कधी अपमानास्पद वागणूक होईल आणि प्रेमाचा गालबोट लागेल असं वागलं नाही, त्याचं दाखवण्याचं प्रतीक म्हणजे बघा मोराचं पीस आहे. मोर आणि लांडोर यांच्यामध्ये कधीही म्हणजे एकत्र संभोग होत नाही. जे डोळ्यातून पाणी पडतं ते लांडोर टिपते आणि त्याच्यातून गर्भधारणा होते. असा भगवंत आहे, चराचरामध्ये भरलेला भगवंत आहे आणि ही माया आहे, यांचं प्रेम आहे. शाहीर मंडळी, मी सगळ्यांना पब्लिक या ठिकाणी आलेला आहे. मला माहिती आहे ही ऐकण्याची सवय नाही आहे. ही सवय आपण केली तर आपला धर्म, आपली लोककला आणि आपली संस्कृती टिकेल. हे ठाम या ठिकाणी मी सांगतो. आणि असं प्रेम आणि अशी राधा या गोकुळामध्ये वाढली, त्यासाठी भगवंत या गोकुळामध्ये कसा वाढला, राधेच्या प्रेमामध्ये कसा पडला आणि राधेनं त्याला कसं फूल लावलं, कसं वेळ लावलं, ते ह्या गवळणीतून ऐका. सादर होते गवळण. गोकुळ बदनाम केलंस ही गोष्ट नाही बरी. गोकुळ बदनाम केलंस ही गोष्ट नाही बरी. परस्थिता देवा तू संग काय बलर धरी. नंदाच्या मुलाने केलाय